या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी पुण्यातनं एक मोठी बातमी येते. टिपू सुलतानच्या बॅनरवरील फोटोनं नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांवरती समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तर प्रदेशात चंद्रशेखर उर्फ रावण यांच्या विजयानंतर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवरती टिपू सुलतानचा फोटो होता आणि हा बॅनर फाडल्याची आझाद पार्टीनं तक्रार केली होती. त्यावरून समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अधिक माहितीसाठी जाऊया. पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, काय हे प्रकरण आहे? श्वेता, पुण्यामध्ये उत्तर प्रदेशात विजयी झालेलं चंद्रशेखर उर्फ रावण याच्या आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या शुभेच्छा देणारा फलक लावलेला होता, बॅनर लावलेला होता मोठा. आणि या बॅनरवरती जी महापुरुषांचे फोटो होते त्याच्यामध्ये टिपू सुलतानचाही फोटो टाकण्यात आलेला होता, ज्याला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत या बॅनरची हा बॅनर जो आहे तो फाडला होता. आणि यावरूनच आझाद पार्टीच्या या कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यावरून त्यांच्यावरती गुन्हाही दाखल झालाय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये टिपू सुलतान हा आमचा आदर्श असल्याचं स्वाती गायकवाड नावाच्या महिलेनं म्हणत तिनं तक्रार जी आहे ती समर्थ पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती. आणि त्यावरून हा गुन्हा जो आहे तो या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवरती दाखल झालेला होता. टिपू सुलतानचा वाद पुण्यामध्ये पुन्हा एकदा या निमित्तानं पाहायला मिळतोय. श्वेता. वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.